आपण 108 ग्रामपंचायतीचं आरक्षणाचा आपण सोडत काढलेली आहे. यामध्ये सदरची सोडत जी आहे ती 2025 ते 30 साठी काढलेली आहे. यामध्ये काही ठिकाणी प्रशासक नेमलेले होते, परंतु पूर्वी 2015 ते 20 साठी त्यांचं आरक्षण काढलेलं होतं. हे सर्व विचारात घेऊन आपण आरक्षण काढलेलं आहे. एससीचं आरक्षण जे आहे ते आपण 1995 पासूनचं आरक्षण विचारात घेतलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 2005 पासून विचारात घेतलेलं आहे. एससी आणि एसटीच्या जागा काढत असताना आपण त्यांची गावातील लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावून त्या पर्सेंटेज प्रमाणे आपण सदरचं आरक्षण काढलेलं आहे. आता कुठल्या गावांमध्ये काय आरक्षण आले? आता 108 गावांचं आरक्षण जे आहे ते मी तुम्हाला सांगते. एससी साठी एक जागा होती, ती सर्वसाधारण जागा होती, म्हणजे आपण समजण्यासाठी असं बोलण्याचा प्रघात नाही, पण पुरुषासाठी जागा ती निघालेली आहे. एससीची जागा, एसटीची जी जागा आहे ती पुनवर्साठी राखीव झालेली आहे. एससी साठी पुरुषांसाठी ज्या जागा आहेत त्या धारगाव, सौंदे, दहिगाव, शेलगाव, वांगी, मलवडी आणि उमरड आहेत. एससीच्या महिला ज्या आहेत त्या 6 जागा ठिकाणी काढलेल्या आहेत. त्या आहे वाशिंबे, देवळाली, खडकेवाडी, फिसरे, साडे, शेलगावकर आणि पाथर्डी अशा एकूण मिळून 12 गावांसाठी एससीच्या आपण सोडत काढलेली आहे. ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या आपण 29 जागा काढणार होतो. 29 जागापैकी 15 जागा ज्या ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. या ओबीसीच्या महिलांच्या जागा ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. ओबीसीच्या महिलांच्या जागा मी सांगते. बिटरगाव श्री, कोथरे निलज, पिंपळवाडी, करंजे भारलेवाडी, झरे, निंबोरे, घोटी, ढोकरी, कोंढार चिंचोली, मोरवड, आळजापूर, पाडळी, कोळगाव, पोखळज आणि शेटपळ. आणि उरलेल्या ज्या 14 जागा आहेत त्या ओबीसी पुरुषांसाठी आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्यामध्ये महिला आणि सर्वसाधारण जागा एकूण 66 जागा आहेत सर्वसाधारणच्या. 66 जागापैकी 33 जागा ह्या महिलांसाठी आहे. त्यातल्या महिलांच्या जागा मी वाचून दाखवते. रामवाडी, कोमलवाडी, केतूर, सोगाव, सावडी, लिंबेवाडी, बीट, कोंधवडी, उंदरगाव, जातेगाव, बाळेवाडी, कामोने, वडगाव उत्तर, भोसे, देवीचा माळ, हिसरे, निमगाव, सालसे, आळसुंदे, नेरले, कोंडेज, वरकटणे, जेऊर, नव्हे, वांगी 2, 3, वडशिवणे, कविडगाव, बिटरगाव, वांगी आणि कंदर या महिलांसाठी खुल्यासाठी जागा राखीव आहे. आता सर्वसाधारण जे आहेत ते गाव ती उरलेली 66 मधली उरलेली 33 गावं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे पुरुषांसाठी आहेत. त्यांची नावं पाहिजे असेल तर मी वाचून दाखवते. कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव, घरतगाव, दिवे गव्हाण, पारेवाडी, जिंती, कात्रज, टाकळी, खातगाव. त्यानंतर कोर्टी, गोरेवाडी, हुलकेवाडी, पुष्करवाडी, वंजारवाडी, विहाळ, मांजरगाव, अंजनडोह, खडकी, तरडगाव, बोरगाव, शिवरवाडी, रोशेवाडी, पांडे, खांबेगाव, धायखिंडी, मिरगव्हाण, हिवरे, अर्जुननगर, सरपडोह, कुंभेज, केडगाव, कुगाव, वांगी नंबर 1, वांगी नंबर 4, भिवरवाडी, वरकुटे, केम, बिटरगाव, सातोली, हिंगणी आणि गुळसडी. 3 ठिकाणी प्रशासक आहेत, पण त्या
ते प्रशासक नेमले गेलेत ह्याचा आणि आपल्या सोडतीचा काहीही संबंध नाही. त्या रोटेशन प्रमाणे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, म्हणजे आता त्याचे वेगवेगळे टप्पे असतात. आता डिसेंबर मध्ये आपल्याकडे मोठा टप्पा आहे तो 50 ग्रामपंचायतीचा आहे. ज्यांचे ज्याप्रमाणे टप्पे संपतील त्या टप्प्यामध्ये त्या इलेक्शन होत असतात. सोडती दरम्यान आक्षेप आले नाहीत ही चांगली गोष्ट आहे, परंतु प्रश्न विचारले गेले की जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. मॅडम, ही पारदर्शकता ठेवण्यासाठी नेमकं आपण काय काय केलं? ही पारदर्शकता ठेवण्यासाठी आपण सगळे चार्ट लावलेले होते. तुम्ही तर बघितलेच. आपण LED स्क्रीन जी आपल्या इथं उपलब्ध नाही करमाळा तालुक्यामध्ये, आपण LED स्क्रीन लावलेली होती, जेणेकरून सर्वसामान्य ज्याला लक्षात पटकन येणार नाही किंवा माहिती नाही त्यांना सुद्धा 1995 पासूनची आकडेवारी आपण उपलब्ध करून दिलेली होती. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक आरक्षण समजून सांगत होतो आणि प्रत्येक आरक्षण समजून सांगितल्यानंतर आपल्याला कुणाच्याही चेहऱ्यावर थोडा जरी गोंधळ दिसला तरी ती प्रक्रिया आपण सगळी पुन्हा समजून सांगत होतो. हे करत असताना तुम्ही हेही बघितलं की चिठ्ठ्या आम्ही ह्यापूर्वी म्हणजे असं एक वेळ न जाण्यासाठी चिठ्ठ्या आधी करून आणायच्या आणि त्या कापून ठेवायच्या, असं एक सर्वसाधारण रुटीन प्रोसिजर आहे, फेनॉमेना आहे तो. पण आपण तो सुद्धा केलं नाही. आपण इथं चिठ्ठ्या आणल्या, चिठ्ठ्या इथं त्यांच्या समोर कट केल्या, दाखवून आपण घड्या घालत होतो. म्हणजे इतक्या पारदर्शकपणे आपण ही प्रक्रिया राबवलेली आहे. चिठ्ठ्याची आपण ज्या मुलीकडून काढल्या तिचं नाव तिचं नाव चांदगुडे आहे. स्नेहा चांदगुडे नाव आहे तिचं. आता ती मुलगी 4थीची तिने परीक्षा दिलेली आहे, ती 5वी मध्ये जाणार आहे.